नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती। आज आपण एक नवीन कन्सेप्ट बघणार आहोत, त्याचं नाव आहे सेमी परमेबल मेम्ब्रेन। तसंच आपण ऑस्मॉसिस पण बघणार आहोत आणि ऑस्मोटिक प्रेशर काय असतं ते पण बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। सर्वात सुरुवातीला आपण सेमी परमेबल मेम्ब्रेन काय असतो ते बघणार आहे। याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला मी एक वाक्य लिहितो, इट इज अ फिल्म सच ॲज सेलोफेन which has pores large enough to allow the solvent molecule to pass through them। या वाक्याचा अर्थ असा होतोय की ही एक फिल्म आहे, सेमी परमेबल मेम्ब्रेन ही एक फिल्म आहे, त्याचे पोर्स आहेत एवढे मोठे आहेत की ज्याच्यातून सॉल्वंटचे मॉलिक्यूल आहेत ते पास होऊ शकतील। याच्यानंतर मी दुसरं एक स्टेटमेंट लिहितो इथे, दीज पोर्स आर स्मॉल इनफ नॉट टू अलाउ द पॅसेज ऑफ लार्ज सोल्यूट मॉलिक्युल्स और आयन्स ऑफ हाय मॉलिक्युलर मास थ्रू देम। आता याच्यामध्ये काय सांगितलंय तर ह्या सेमी परमेबल मेम्ब्रेनचे जे काय मॉलिक्युल्स आहेत ते एवढे लहान आहेत की त्याच्यातून सोल्यूट मॉलिक्युल्स आहेत ते पास होऊ शकत नाहीत। म्हणजेच या दोन वाक्यावरून आपल्याला दोन गोष्टी कळतात, एक म्हणजे सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून सॉल्वंटचे मॉलिक्यूल आहेत ते पास होतील पण सोल्यूटचे मॉलिक्यूल पास होणार नाहीत। आता एक डायग्रॅम बघा, त्या डायग्रॅममधून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या क्लिअर होतील। स्क्रीनवरती तुम्हाला डायग्रॅम दिसते। आता ह्या डायग्रॅममध्ये जी पिंक कलरचे मोठे मॉलिक्युल्स दिसत आहेत ते लार्ज सोल्यूट मॉलिक्युल्स म्हणून मी इथं दाखवतोय। देन यानंतर जे काही स्मॉल मॉलिक्युल्स दिसत आहेत ते मॉलिक्युल्स आहेत स्मॉल सॉल्वंट मॉलिक्युल्स, इथं मी दाखवतोय। आणि ब्ल्यू कलरनं जो मेम्ब्रेन दिसतोय तुम्हाला तो आहे सेमी परमेबल मेम्ब्रेन। आता डायग्रॅममध्ये तुम्ही जर केअरफुली बघितलं तर डायग्रॅममध्ये स्मॉल सॉल्वंटचे जे काय मॉलिक्युल्स आहेत ते तुम्हाला पास झालेले दिसत आहेत, पण लार्ज सोल्यूटचे मॉलिक्यूल आहेत ते पास होत नाहीयेत। म्हणजेच सेमी परमेबल मेम्ब्रेन हा सॉल्वंट मॉलिक्यूलला पास होऊ देतो पण सोल्यूटच्या मॉलिक्यूलला मात्र तो पास होऊ देत नाही। ठीक आहे, यानंतर आपण पुढची कन्सेप्ट बघूया, ऑस्मॉसिस। आता मी इथं जी स्टेटमेंट्स लिहितोय ती स्टेटमेंट्स तुम्हाला नोट्स म्हणून पण उपयोगाला येतील। सो स्टेटमेंट्स आहेत ती केअरफुली बघा आणि त्याचे मिनिंग्स आहेत ते केअरफुली ऐकून घ्या। आता ऑस्मॉसिसमध्ये पण मी पहिल्यांदा सुरुवातीला एक स्टेटमेंट लिहितो। काय स्टेटमेंट आहे, when a solution of a pure solvent or two solutions of different concentrations are separated by semi-permeable membrane, the solvent molecule pass through the membrane। या वाक्याचा अर्थ काय होतो तर सोल्युशन किंवा प्युअर सॉल्वंट मी घेतलेला आहे किंवा दोन वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन्स आहेत ते मी घेतलेले आहेत आणि त्यांना सेपरेट केलेलं आहे सेमी परमेबल मेम्ब्रेननी। त्याच्यातून आता तुम्हाला माहितीच आहे की सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून सॉल्वंटचे मॉलिक्यूल पास होतात। ठीक आहे, यानंतर मी दुसरं स्टेटमेंट लिहितो। दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये बघा काय लिहिलेलं आहे, द पॅसेज ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन टेक्स प्लेस इन बोथ डायरेक्शन सिन्स सॉल्वंट इज ऑन बोथ साइड ऑफ द मेम्ब्रेन। आता यावरून तुम्हाला असं समजतं की सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून काय होतंय, द पॅसेज ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन, काय सॉल्वंट मॉलिक्युल्स आहेत ते काय होत आहेत तर पास होत आहेत दोन्हीकडून, बोथ द डायरेक्शन्स। म्हणजेच सोल्युशन करून प्युअर सॉल्वंटकडे किंवा लेस कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनकडून मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनकडे, म्हणजेच डायल्यूट सोल्युशनकडून कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनकडे सॉल्वंटचे मॉलिक्यूल आहेत ते पास होत आहेत। तसंच कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनकडून डायल्यूट सोल्युशनकडे पण काय होत आहेत तर सॉल्वंटचे मॉलिक्यूल आहेत ते पास होत आहेत। देन नेक्स्ट काय स्टेटमेंट आहे ते बघा, हावेवर द रेट ऑफ पॅसेज ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल इनटू द सोल्युशन और फ्रॉम मोर डायल्यूट सोल्युशन टू मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन इज फाउंड टू बी ग्रेटर दॅन द रेट ऑफ द रिव्हर्स डायरेक्शन। याचा अर्थ असा होतोय की सॉल्वंट मॉलिक्यूलचा जो पॅसेज आहे तो प्युअर सॉल्वंटकडून सोल्युशनकडे किंवा मोर डायल्यूट सोल्युशनकडून कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनकडे जास्त आहे। म्हणजे फ्लो ऑफ द सॉल्वंट हा डायल्यूट सोल्युशनकडून कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनकडे जास्त आहे। यानंतर आपण लास्टली ऑस्मॉसिसची पर्टिक्युलर डेफिनेशन काय आहे ते बघू, द नेट स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ द सॉल्वंट मॉलिक्यूल इनटू द सोल्युशन or from more dilute solution to more concentrated solution through a semi-permeable membrane is called as a osmosis। ऑस्मॉसिस कोणाला म्हटले गेले ही याची डेफिनेशन आहे की स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ द सॉल्वंट मॉलिक्यूल। स्पॉन्टेनियस म्हणजे जो आपोआप फ्लो होतोय सॉल्वंट मॉलिक्यूलचा सोल्युशनमध्ये किंवा मोर डायल्यूट सोल्युशनकडून
मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनकडे जो सॉल्व्हंटचा फ्लो होतोय कशामधून, तर सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून, त्याला आपण ऑस्मॉसिस असं म्हणणार आहे, हे लक्षात घ्या. यानंतर आपण डायग्रॅम बघू. डायग्रॅममध्ये गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील की कशा पद्धतीनं ऑस्मॉसिस होतं. आता डायग्रॅम तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. डायग्रॅममध्ये रेड कलरने जो दाखवलेला आहे तो आहे सेमी परमेबल मेम्ब्रेन. एका बाजूला डायल्यूट सोल्युशन और प्युअर सॉल्व्हंटचं सोल्युशन, प्युअर सॉल्व्हंट दाखवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे ते दाखवलेलं आहे. आता कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनमध्ये जे पिंक कलरने जे दाखवले ते सोल्यूटचे मॉलिक्यूल आहेत आणि जे ब्ल्यू कलरने दाखवलेत ते सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल आहेत. एका बाजूला फक्त काय असेल, सॉल्व्हंट ठेवलेला आहे आपण, एका बाजूला आपण काय केलेलं आहे, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन घेतलेलं आहे. आणि तुम्हाला ॲरो वरती सॉल्व्हंटच्या बाजूला जो आहे तो इंडिकेट करतोय की सॉल्व्हंट मॉलिक्यूलचा फ्लो हा सोल्युशनकडे होत आहे किंवा डायल्यूट सोल्युशनकडून कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनकडे फ्लो आहे तो जात आहे. ठीक आहे, या पद्धतीनं ऑस्मॉसिस ही प्रोसेस होते. अगेन मी ऑस्मॉसिस एकदा रिपीट करतो की काय, डायल्यूट सोल्युशनकडून कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनकडे होणारा सॉल्व्हंटचा फ्लो म्हणजे ऑस्मॉसिस असतं. आता नेक्स्ट आपण एक्सपेरिमेंट ऑस्मॉटिक प्रेशरसाठी कोणता केला जातो ते बघूया. आता एक्सपेरिमेंटमध्ये सर्वात सुरुवातीला आपण डायग्रॅम बघू. डायग्रॅममध्ये तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. डायग्रॅममध्ये सर्वात सुरुवातीला जे काय ॲपॅरेटस इथे यूज केलंय त्याचं मी नाव लिहितो. ते ॲपॅरेटस आहे थिसेल ट्यूब. आता इथं तुम्हाला वेगवेगळे पार्ट्स दिसत आहेत. वॉटर आहे, शुगर सोल्युशन आहे, सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. स्टेप वाईज आपण काय काय गोष्टी आहेत ते बघू. याच्यामध्ये पहिली स्टेप आहे सेमी परमेबल मेम्ब्रेन. आता पहिल्या स्टेपमध्ये मी लिहितो सेमी परमेबल मेम्ब्रेन इज फर्मली फास्टन्ड अक्रॉस द माउथ ऑफ द थिसेल ट्यूब. आता थिसेल ट्यूब डायग्रॅममध्ये तुम्हाला दाखवलेलीच आहे. आता हा जो सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे तो थिसेल ट्यूबच्या माउथला आपण लावून घेतला. व्हाईट कलरनी तुम्हाला सेमी परमेबल मेम्ब्रेन इथे दिसतोय, इंडिकेट करून पण मी दाखवलेला आहे. सेकंड स्टेप बघा. द सोल्युशन ऑफ इंटरेस्ट इज प्लेस्ड इनसाइड द इन्व्हर्टेड थिसेल ट्यूब. ही थिसेल ट्यूब आहे ती आपण काय केली, उलट केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे सोल्युशन घ्यायचं आहे ते ठेवलं. इथं मी शुगरचं सोल्युशन घेतलंय, शुगर मॉलिक्युल्सचं सोल्युशन घेतलेलं आहे. थर्ड पार्ट बघा. दिस पार्ट ऑफ द ट्यूब अँड मेम्ब्रेन आर इमर्स्ड इन द कंटेनर ऑफ द प्युअर वॉटर. आता ही जी थिसेल ट्यूब आहे ती काय केली, आपण प्युअर वॉटरमध्ये डीप केलेली आहे. इथं तुम्हाला बिकरमध्ये प्युअर वॉटर दिसतंय आणि त्याच्यामध्ये इन्व्हर्टेड म्हणजेच उलटी आपण थिसेल ट्यूब आहे ती ठेवलेली आहे. फोर्थ स्टेज बघा काय आहे. ॲज अ रिझल्ट सम ऑफ द सॉल्व्हंट मॉलिक्यूल पासेस थ्रू द मेम्ब्रेन इन टू द सोल्युशन. आता तुम्हाला काय होईल, तर बाहेर जे वॉटर आहे ते वॉटरचे सॉल्व्हंट मॉलिक्यूल सुरुवातीला थिसेल ट्यूबमध्ये आतमध्ये एंटर करतील शुगर सोल्युशनमध्ये सुरुवातीला. नंतर काय होईल, तर इट कॉजेस लिक्विड लेवल इन ट्यूब इज रायझेस. यामुळं काय होईल, ट्यूबमधली लिक्विडची लेवल जी ग्रीन कलरनं दाखवलेली आहे ती लेवल ती वाढायला सुरुवात होईल. यामुळं काय होईल बघा, द लिक्विड कॉलम इन द ट्यूब क्रिएट्स हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट पुशेस सॉल्व्हंट बॅक थ्रू द मेम्ब्रेन इन टू द कंटेनर. आता ही लिक्विडची लेवल वाढायला लागल्यानंतर हे पुढचं स्टेटमेंट आपल्याला सांगतंय की इथं काय होईल, हायड्रोस्टॅटिक प्रेशर क्रिएट होईल. इथं ॲरो करून मी तुम्हाला दाखवतो, ॲरो केलेला आहे हायड्रोस्टॅटिक प्रेशर. ठीक आहे, इथं काय क्रिएट होईल, हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे ते क्रिएट झालं. हायड्रोस्टॅटिक प्रेशर क्रिएट झाल्यानंतर काय होईल, पुन्हा सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल पुश होतील थिसेल ट्यूबमधून बिकरमध्ये. इथं तुम्हाला ॲरो करून मी दाखवतो की सॉल्व्हंटचे जे आतमध्ये मॉलिक्यूल आहेत ते बाहेर चाललेले आहेत काय, तर वॉटरमध्ये. म्हणजे फ्लो आहे तो उलट व्हायला लागलाय, रिव्हर्स डायरेक्शनने व्हायला लागलाय. म्हणजेच ऑस्मॉसिस इथं थांबलेला आहे. ऑस्मॉसिस काय होतं, तर सॉल्व्हंटकडून सोल्युशनकडे सॉल्व्हंटचा फ्लो होत होता. ठीक आहे, आता हा जो फ्लो आहे तो थांबलेला आहे. आता काय सांगितलेलं आहे बघा, नेक्स्ट मी एक स्टेटमेंट लिहितो. द हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप्स ऑस्मॉसिस इज कॉल्ड एज अ ऑस्मॉटिक प्रेशर आणि याला आपण पायाने दाखवतो. ठीक आहे, हे हायड्रोस्टॅटिक प्रेशर ऑस्मॉसिसला थांबवतंय म्हणून यालाच आपण काय म्हणतो, ऑस्मॉटिक प्रेशर असं म्हणतो. हे लक्षात घ्या. आपण आजच्या पुरतं इथंच थांबू. नवीन कन्सेप्टसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.